मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही तुमच्या फोनपे वरून रिडम कोड कशा प्रकारे बनवू शकतात. तुम्हाला कोणत्याही कारणासाठी लागू शकतो. पबजी खेळण्यासाठी, फ्री फायर खेळण्यासाठी आणि इतर कोणत्याही कारणासाठी रिडम कोड हवा असेल आणि तो कसा बनवायचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत. तर फक्त 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ मराठीतून बघत राहण्यासाठी आपल्या मराठी क्रिएटरला तुम्ही सबस्क्राईब करणे गरजेचं आहे. सर्वांनी सपोर्ट करा. लगेच सबस्क्राईब करून घ्या. आता रिडम कोड बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येथे तुमचं फोनपे जे आहे ते फोनपे इथे ओपन करायचं आहे. बघू शकता मी इथे माझं फोनपे ओपन केलेलं आहे. बघू शकता फोनपे ओपन केल्याच्या नंतर एवढे सर्व या ठिकाणी सर्व ऑप्शन येथे तुम्हाला बघायला भेटतील. आता इथं थोडं खाली आल्याच्या नंतर इथं ऑप्शन दिसत आहे. बघू शकता मोबाईल रिचार्ज, त्याच्यानंतर वेगवेगळे लाईट बिल वगैरे ऑप्शन दिसतील. त्याच्यानंतर लोन पेमेंट या सर्व इतर गोष्टी आहेत. तर तुम्हाला इथं बघू शकता व्ह्यू ऑल हा ऑप्शन दिसत आहे. येथे तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता तुम्हाला खूप वेगवेगळे या ठिकाणी मोबाईल रिचार्ज, फास्टॅग, डीटीएच, गुगल प्ले वगैरे हे ऑप्शन दिसतील. तर तुम्हाला गुगल प्ले या ठिकाणी गुगल प्ले वरती पबजी आणि फ्री फायर आहे. तर तुम्ही त्याच्यासाठी लागत असेल इतर कोणतेही असो, गुगल प्ले याच्यावरती तुम्ही इथे क्लिक करा. बघू शकता त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला बीजीएमआय म्हणजेच पबजी वगैरे, फ्री फायर वगैरे सर्व इथे ऑप्शन बघायला भेटतील. आता जो रिडम कोड असतो तो ₹10 तुम्ही 40, 160 आणि 800, 500 किती तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला लागत असेल तेवढ्या रुपयांचा हा रिडम कोड बनवू शकतात. आता मला इथं लागत नाही, तर मी तुम्हाला फक्त टाकून दाखवण्यासाठी इथं मी फक्त ₹10 इथे करून दाखवणार आहे. ठीक आहे. आता हे खोडलं मी आणि ₹10 मी करून दाखवेल. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही इथे टाका. त्याच्यानंतर इथं काय आहे, प्रोसीड टू पे काय आहे, प्रोसीड टू पे या बटनावरती मी इथे क्लिक करेल. ठीक आहे. या बटनावरती मी इथे क्लिक केले. त्याच्यानंतर तुमचे या ठिकाणी किती अकाउंट आहे, बँक अकाउंट इथे सर्व शो होतील आणि तुम्हाला कोणत्या अकाउंटवरून पेमेंट करायचं आहे. आता हे 2 अकाउंट आहे माझे. इथं वरच्यावरून मला पेमेंट करायचं आहे. जे अकाउंट सिलेक्ट करायचं आहे ते सिलेक्ट करा आणि खाली नाव आहे, ऑप्शन आहे इथं बघू शकता पे. पे या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. पे केले आणि जो पासवर्ड आता पासवर्ड मी तुम्हाला इथं दाखवणार नाही. तुमचा जो पासवर्ड असेल फोनपेचा तो इथे तुम्ही इथे टाकून घ्या. बघू शकता. इथे मी टाकला आणि खाली पासवर्ड टाकून झाल्याच्या नंतर या ओकेच्या टिकच्या या बटनावरती मी इथे क्लिक करणार. ठीक आहे. यावरती मी इथे क्लिक केले. ठीक आहे. आता बघू शकता पेमेंट इथं माझं काय झालेलं आहे, सक्सेसफुल पेमेंट झालेलं आहे. आता जो ही रिडम कोड आहे जो मला कुठेही वापरायचा असेल तर तुम्ही इथे वापरू शकता. आता हा जो वापरणार आता पिन इथं दिसत आहे. हा पिन मी वापरणार नाही. तुम्हाला कोणाला वापरायचा असेल तर तुम्ही इथे हा वापरू शकतात. ठीक आहे. आणि जो लागत असेल सिंपली इथं बघू शकता हे कॉपीचं बटन आहे. इथं कॉपीचं बटन दिसत असेल ना, हे माझ्या अंगठ्याच्या समोर हे कॉपी करून इथं तुम्ही कुठेही वापरू शकतात. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही रिडम कोड बनवू शकता. रिडम नाव या बटनावरती देखील तुम्ही करू शकतात. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही रिडम कोड बनवू शकतात. ठीक आहे. जर याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आता आपण बघितले फोनपे वरती हा रिडम कोड कशा प्रकारे बनवायचा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूयात की जो हा रिडम कोड आहे गुगल पे वरती कशा प्रकारे बनवता येईल. ठीक आहे. याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. ठीक आहे.